नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जगतपाल तेली सर जगतपाल फाउंडेशनतर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC क्लर्क 2023 या मुख्य परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न जर पाहिले, एकंदरीत प्रश्नांची काठिण्य पातळी जर पाहिली तर जास्त टफ आहे असं पण नाही आणि एकदम सोपा अशातला भाग नाही. एक मीडियम रेंज ॲव्हरेज पेपर आहे. पाहूया आपण ॲनालिसिस करूया याचं की उत्तर काय असू शकतं. मी आधीच सांगतोय, हे माझं प्रिडिक्शन आहे. पेपर एवढा किचकटही नव्हता की ज्याच्यामुळे संदिग्धता प्रश्नांमध्ये असेल. क्वेश्चन सोपे होते, म्हणजे जवळपास नियरली अबाउट सोपे होते. आपण पाहूया याबद्दलचं डिस्कशन. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा क्वेश्चन नंबर 51. It is always desirable to listen to the advice who have extensive practical experience. इथं तुम्हाला विचारलंय स्पॉट द एरर. तुम्हाला एरर ओळखायचा आहे. स्पॉट द एरर इन द सेंटेन्स. इफ नो एरर चूज डी. तुम्हाला एरर ओळखायचा आहे. मित्रांनो, एक फ्रेज आहे डिझायरेबल फॉर. डिझायरेबल टू नाही. वाक्याचा अर्थ होतो की इट इज ऑलवेज डिझायरेबल फॉर लिसन टू द ॲडवाइस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. ज्या व्यक्तीकडे एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहेत, जास्तीचा अनुभव आहे, प्रत्यक्ष गोष्टींचा अनुभव आहे, अशा व्यक्तींचा सल्ला मानणं एक व्यवहार्य गोष्टी आहे, एक डिझायरेबल गोष्ट आहे. डिझायरेबल म्हणजे त्या ठिकाणी डिझायरेबल फॉर यथायोग्य असणे. मग ही यथायोग्य गोष्ट आहे की तुमच्या ज्या व्यक्तीकडे अफाट नॉलेज आहे, अफाट एक्सपिरियन्स आहे प्रॅक्टिकल गोष्टींचा, मग ती गोष्ट त्याचा सल्ला ऐकणे ही एक डिझायरेबल गोष्ट आहे. तर डिझायरेबल फॉर या शब्दाचा अर्थ होतो यथायोग्य गोष्ट असणे. म्हणजे इथं डिझायरेबल टू जो दिलाय तो या ठिकाणी बी मध्ये जे आहे ते एरर आहे. कारण डिझायरेबल फॉर अशी फ्रेज आहे, यथायोग्य. साहजिकच एरर तुमचा बी मध्ये, जे आपल्याला सापडतं ऑप्शन 2 मध्ये. ठीक आहे, ओके. आता प्रश्न क्रमांक 52 कडे आपण येऊया. 52. वर आपण येऊया. इथं 3 विधानं दिली आहेत ABC, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. आता ए विधानामध्ये दिलंय नायदर डीड मेन नॉर वुमेन गो आउट ॲट नाईट. माणसंही नाही आणि महिलाही नाही, महिला या दोघांपैकी कुणीही त्या रात्री गेलं नाही म्हणे. तर हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट होईल. बरं, नॉट ओनली द किटन वॉज वेट बट कोल्ड ऑल्सो. या वाक्याचा अर्थ असा होतो की ती जी मांजर होती ती फक्त वेट भिजलेली नव्हती, तर ती थंड सुद्धा पडलेली होती. पण इथं वाक्यात जी रचना आहे ती चुकीची आहे. रचना अशी पाहिजे होती की द किटन वॉज नॉट ओनली वेट बट ऑल्सो कोल्ड, किंवा बट कोल्ड ऑल्सो, अशा पद्धतीचं पाहिजे होतं. नॉट ओनलीची रचना याच्यामध्ये योग्य नाही आहे की जी सुरुवातीला आली आहे. रचना अशी पाहिजे होती की द किटन वॉज नॉट ओनली वेट बट ऑल्सो कोल्ड. म्हणजे ग्रॅमॅटिकली हे विधान जे ते चुकीचं आहे. नो सुनर डज द, बरं पुढचं विधान पाहूया. नो सुनर डज द कर्टन गो अप व्हेन द चिल्ड्रन वॉच द प्ले क्लोजली. जसा तो पडदा वर गेला त्याच वेळेला त्या मुलांनी ते नाटक अगदी जवळून पाहिलं. मित्रांनो, नो सुनरच्या रचनेमध्ये हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. नो सुनर आलं तर वाक्यात दॅन असतं, हार्डली आलं तर व्हेन असतं, स्कार्सली आलं तर व्हेन असतं, नॉट ओनली आला तर बट ऑल्सो असतो. अशा प्रकारच्या कंजंक्शनना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे म्हणतात. मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये नो सुनरच्या रचनेत दॅन हवं होतं, इथं त्यांनी दिलाय व्हेन, इथं आपल्याला दॅन पाहिजे होतं. म्हणजे हे विधानसुद्धा ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. म्हणजे तुमचं ऑप्शन फक्त ओनली ए, की जे पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला सापडतं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 53 क्रमांकाचा प्रश्न.
डॅश डॅश प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. बरं, इथं पर्याय दिलेत. डॅश डॅश प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली फिल्स इन द ब्लँक इन द सेंटेन्स अबोव. मित्रांनो, रेसिप्रोकल प्रोनाउन इच अदर आणि वन अनदर हे रेसिप्रोकल प्रोनाउन आहे. हे सिंग्युलर प्लुरल. आता याच्यामध्ये जर पाहिले रेसिप्रोकल प्रोनाउन इच अदर आणि वन अनदर हे अनेकांमध्येच असतं. जेव्हा दोन व्यक्ती दोन वस्तूंचा परस्पर संबंध दाखवला असेल तेव्हा इच अदर असतो. दोनपेक्षा अधिक व्यक्ती वस्तूंचा परस्पर संबंध असेल तेव्हा तो वन अनदर वापरतात. म्हणजे याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक प्लुरलच राहतील. रिलेटिव्ह प्रोनाउन हे सिंग्युलर प्लुरल दोन्ही पद्धतीने वापरले जातील. हू, हुम, हुज, विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. त्याच्यामुळे हे विधान त्या ठिकाणी लागू होणार नाही. पर्सनल प्रोनाउनमध्ये आय, वी, एक वचन अनेक वचन असे दोन्ही आहेत. आय, वी, यू एक वचन, यू अनेक वचन, ही शीट आणि दे हे पर्सनल प्रोनाउन आहेत. त्याच्यामुळे त्यात सिंग्युलर म्हणून पर्सनल प्रोनाउन येणार नाही. तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन विभाजक सर्वनाम हे त्याचं उत्तर आहे. कारण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन हे अनेक वचन नामासोबत जोडलेले असतात परंतु प्रत्यक्षात ते एक वचने असतात. तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन कोणते मित्रांनो, तर इच, आयदर आणि नायदर हे तीन डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहेत. ओनली डी ऑप्शन आपल्याला पाहिजे की जे 3 मध्ये सापडतं. ऑप्शन डी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन जे 3 मध्ये. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मध्ये इच याचा अर्थ प्रत्येक, अर्थात प्रत्येकी एक. आयदर हा किंवा तो कोणीतरी एकच. नायदर, नायदर पण याच्यामध्ये एक येतो. हाही नाही आणि तोही नाही, म्हणजे कुणी एक पण नाही, एकाचा उल्लेख त्याच्यामध्ये होतो. इच म्हणजे प्रत्येक, फोल्ड केला तर प्रत्येकी एक. आयदर, आयदर म्हणजे हा किंवा तो कोणीतरी एकच. नायदर हाही नाही आणि तोही नाही, दोघांपैकी कोणी एकही नाही. म्हणजे तुमचं उत्तर जे की जे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन नेहमी सिंग्युलर असतं, डी ओनली. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 54 54कडे. 54 choose the idiom that means to reveal a secret or confidential information. to reveal a secret, to reveal a secret म्हणजे काय, त्या ठिकाणी गुपित सांगणे, नकळतपणे गुपित सांगणे. और कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, कॉन्फिडेन्शियल म्हणजे जी गुप्त गोष्टी, गोपनीय गोष्ट आहे, ती गोपनीय गोष्ट, ती सिक्रेट जाहीर करणे. याच्यासाठी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, टू लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. मराठी नुसार जर अर्थ घेतला तर लेट द कॅट आउट ऑफ बॅग म्हणजे पिशवीतून मांजर बाहेर काढू देणे असा त्याचा अर्थ नाही होत मित्रांनो. तर त्याचा अर्थ शब्दशः जर घेतला तर सिक्रेट बाहेर काढणे, गुपित सांगणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला जे उत्तर आहे ते उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2, टू लेट द कॅट आउट ऑफ द बॅग ही म्हण त्याला लागू पडते. टू ब्रेक द आईस, त्या म्हणीचा अर्थ होतो टू ब्रेक द आईस म्हणजे संभाषणाला सुरुवात करणे. आपण मराठीत कोंडी फोडणे असं पण म्हणतो. कोंडी फोडणे म्हणजे सगळेजण चुप्प बसलेले, गप्प बसलेले आणि अचानक एखादा व्यक्ती बोलायला सुरुवात करतो म्हणजे ती कोंडी फुटते, म्हणजेच संभाषणाला सुरुवात करणे, त्याला म्हणतात टू ब्रेक द आईस. अशा पद्धतीचा जर अर्थ असेल त्यावेळेस ब्रेक द आईस वापरला जाईल. बाईट द बुलेट, बाईट द बुलेट म्हणजे आपण जी एखादी गोष्ट असेल मजबुरी, ती मजबुरी स्वीकारणे, ना इलाज स्वीकारणे, म्हणजे ना इलाज असणे अशा गोष्टीला म्हणतात बाईट द बुलेट. याचा अर्थ ना इलाज असणे, मजबुरी स्वीकारणे असा त्याचा अर्थ होतो. पण हे लागू होत नाही. हिट द नेल ऑन द हेड याचा अर्थ होतो योग्य ठिकाणी योग्य गोष्ट बोलणे. आपण म्हणतो की त्याच्या मर्मावर त्याने बोट ठेवलंय, यथायोग्य ठिकाणी यथायोग्य शब्द बोलणे. टू हिट द नेल ऑन द हेड म्हणजे योग्य त्या ठिकाणी योग्य गोष्ट बोलणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे ऑप्शन त्याला लागू होत नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 55.
मित्रांनो, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. ट्राय अँड कम टुमॉरो. वाक्यात काही चूक नाही. प्रयत्न कर आणि उद्या. साहजिकच हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. बरं, आय फेल शुअर ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. मला खात्री की तो एक दिवस मरेल आणि त्याची संपत्ती त्याच्या मुलाला ट्रान्सफर होईल, त्याच्या मुलाकडे जाईल. या वाक्यातही ग्रॅमॅटिकली काही रॉंग नाही आहे. हे वाक्यसुद्धा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. बरं, पुढचा जो सी विधान आहे, द पंडित रेड द फर्स्ट मंत्रा अँड द ब्राईडग्रूम रेड द सेकंड. त्या पंडिताने पहिला मंत्र म्हटलं आणि त्या वधूने, ब्राईडग्रूम या अर्थाने तो नवरदेव, त्या वराने पुढचा मंत्र म्हटला. मित्रांनो, तीनही वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. त्याच्यामध्ये एरर पाहण्यासारखं असं म्हणजे शोधण्यासारखं काही दिसून येत नाही. म्हणजे ऑल ABC हे विधान त्या ठिकाणी बरोबर आहे, जे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 56. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स फॉर. ही सेड आय शॅल गो होम. मित्रांनो, विधानार्थी वाक्य आहे, याचं उत्तर पाहिजे होतं ही सेड दॅट ही वुड गो होम. ॲक्च्युली इनडायरेक्ट स्पीचमध्ये शालचं शूड होतं, विलचं वूड होतं, कॅनचं कुड होतं, मेचं माहीत होतं. म्हणजे जे वर्तमान काळातले रूप असतात ती भूतकाळात ट्रान्सफर होतात. इथं ॲक्च्युली शालचं शूड व्हायला पाहिजे होतं. पण मित्रांनो, ज्यावेळेस हा करता आय असता तर तिथं शूड सफिशियंट झाला असता, पण म्हणजे त्या ठिकाणी चालला असता, त्या ठिकाणी सफिशियंट म्हणण्यापेक्षा ॲप्रोप्रिएट राहिला असता. पण मित्रांनो, इथं करता ही झाला आहे, तर विलचा वूड त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जाईल. म्हणजे तुमचं उत्तर जे येते ही सेड दॅट, ही 4 नंबरचं त्या ठिकाणी येणार नाही, कारण हा वर्तमान काळ होईल. इनडायरेक्ट स्पीच नेहमी भूतकाळी असतं की ही सेड दॅट ही वुड गो होम. म्हणजे तुमचं ऑप्शन जे ते ऑप्शन क्रमांक 3 मध्ये तुम्हाला ते उत्तर यथायोग्य आयोगाने दिलं पाहिजे. ओके, आपण पुढे जाऊया 57 वर. हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाइम द पुअर फार्मर डॅश डॅश ही सन. मित्रांनो, कंडिशनल क्लॉज याच्यामध्ये दिला आहे. तर कंडिशनल क्लॉजची एक रचना असते. कंडिशन जर तुम्हाला साध्या वर्तमान काळात दिली, इफ अनलेसची रचना त्याला म्हणतात. इफ अनलेसच्या रचनेमध्ये जर त्या ठिकाणी साधा वर्तमान काळ असेल तर पुढे करत्यानंतर शाल, विल, कॅन, मे असतो. जर साधा भूतकाळातली ती रचना असेल कंडिशनल क्लॉजमध्ये तर पुढे कुड, वुड, शूड असतं. पण जेव्हा पूर्ण भूतकाळाची रचना या ठिकाणी दिलेली असते, इथं पूर्ण भूतकाळ दिलेला आहे. पूर्ण भूतकाळाची रचना ज्यावेळेस इथं दिलेली असते तर पुढे वुड हॅव, कुड हॅव, शुड हॅवची रचना या ठिकाणी दिली असते. म्हणजे तुमचं ऑप्शन 2 पाहिजे. हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाईम, जर त्याने वेळेवर पैसा पाठवला नसता, द पुअर फार्मर वुड हॅव लॉस्ट हिज सन, तो गरीब शेतकरी त्याच्या मुलाला गमावून बसला असता. ऑप्शन 2 या ठिकाणी पाहिजे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. 58. फिल इन द ब्लँक. मेनी पीपल आर पेंटिंग डॅश डॅश. मित्रांनो, आता इथं तुम्हाला फिल इन द ब्लँक करायचं आहे. तर याचं उत्तर आहे मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊस व्हाईट दिस डेज. उत्तर क्रमांक 3 येईल. कारण का? करता मेनी पीपल, त्याच्यानंतर क्रियापद, क्रियापदानंतर तुमचा कर्माचा नंबर लागतो की जे देअर हाऊसेस आहे, की अनेक लोक त्यांची घरं रंगवत आहेत. कसे रंगवत आहेत तर व्हाईट रंगवत आहेत. कधी रंगवत आहेत तर सध्याच्या दिवसामध्ये, दिस डेज. एक ॲडवर्ब, ज्यावेळेस एकापेक्षा जास्त ॲडवर्ब वाक्यामध्ये वापरले जातात तर MPTचा फॉर्म्युला वापरला जातो, मॅनर, प्लेस आणि टाईम. तर मित्रांनो, इथं ऑब्जेक्ट आल्यानंतर इथं कशा प्रकारे रंगवलं आहे ते आलंय मॅनर. इथं प्लेस दिलेला नाही आहे पण टाईम मात्र दिलेला आहे. तर इथं 2 ॲडवर्ब वापरले असल्यामुळे उत्तर क्रमांक तुमचं 3 पाहिजे की मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट दिस डेज. बाकीच्या रचना त्या ठिकाणी लागू होत नाहीत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. After years of guilt, she finally decided to make a clean breast of her involvement in the scandal and confessed everything to the authorities. What does the phrase make a clean breast of? मित्रांनो, to make a clean breast of
या फ्रेजचा अर्थ होतो सत्य कबूल करणे, गुन्हा मान्य करणे, अपराध मान्य करणे, की जे दिलंय त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग. वाक्याचा अर्थ होतो आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट. बऱ्याच वर्षाचा जो गिल्ट अपराध होता तो मनात ठेवून शी फायनली डिसाइडेड, तिने ठरवलं आता टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट इन द स्कॅन्डल. त्या प्रकरणात तिचा सहभाग होता हे कन्फेस करणं, हे कबूल करणं हे तिने ठरवलं होतं. अँड कन्फेस्ड एव्हरीथिंग टू द ऑथॉरिटीज. इथंच त्याचा अर्थ दडलेला आहे की तिने त्या ऑथॉरिटीजला, सगळ्या अधिकाऱ्यांना तिने ते कन्फेस केलं, कबूल केलं की तिने त्या प्रकरणामध्ये तिचा सहभाग होता, ते गुन्हा तिने मान्य केला. की जे तुम्हाला इथं दिसतंय टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग, याचा अर्थ होतो एखादा गुन्हा, अपराध मान्य करणे. ठीक आहे, ओके. चला पुढचं बघूया आपण आता. 60. द डॉक्टर ॲडवाइज्ड हिज पेशंट वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे. दुसरं ऑप्शन दिलं त्यांनी बी मधलं. द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. सी, इट इज अ पिटी दॅट यू कुडंट कम. डी, ऑल्दो एरोप्लेन समटाइम्स क्रॅश, ॲक्सिडेंट्स आर रेअर. आणि क्वेश्चन दिला आहे आयडेंटिफाय द सेंटेन्स और सेंटेन्सेस विथ ॲडव्हर्बियल क्लॉज, की वरील विधानांमध्ये ॲडव्हर्बियल क्लॉज कोणता आहे असं त्यांनी विचारलं आहे. तर मित्रांनो पाहूया आपण या ठिकाणी ॲडव्हर्बियल क्लॉज कोणते आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो आता 60 मध्ये जो दिला आहे द डॉक्टर ॲडवाइज्ड हिज पेशंट वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे, याच्यामध्ये नाऊन क्लॉज विचारला आहे मित्रांनो. नाऊन क्लॉज दिलेला आहे कसा. द डॉक्टर ॲडवाइज्ड हिज पेशंट, डॉक्टरने पेशंटला सल्ला दिला. काय सल्ला दिला. जेव्हा मेन क्लॉज मधल्या क्रियापदाला कायने प्रश्न विचारला असता, व्हॉटने प्रश्न विचारला, तर येणारं उत्तर हे नाऊन क्लॉज असतं. येणारं उत्तर नाऊन क्लॉज कसं पहा. क्रियापदाला कायने प्रश्न विचारा, येणारं उत्तर नाऊन क्लॉज असतो. साधीशी गोष्ट आहे की क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला की उत्तर नाम मिळतं. मग एका शब्दात मिळो का एका वाक्यात उत्तर मिळो. व्हॉट इज इट, हे काय, पेन, नाम आहे. त्याने मला पत्र पाठवलं. काय पाठवलं, पत्र. पत्र पण एक नाम आहे. मी एखाद्या व्यक्तीला त्याचं नाव विचारतो, भाऊ तुझं नाव काय आहे, तर ते सुद्धा एक नाम असतं. मग इथं मेन क्लॉजमध्ये डॉक्टरने पेशंटला सल्ला दिला. काय सल्ला दिला, आपल्याला पुढचं उत्तर मिळतंय वेअर ही शुड गो फॉर हॉलिडे. हॉलिडेसाठी त्यांनी कुठं गेलं पाहिजे हा सल्ला दिला, ते नाऊन क्लॉज झालं. बरं पुढचं, इट इज अ पिटी, हे पिटी आहे, शोकांतिका आहे म्हणे. दॅट यू वुडंट कम, दॅट यू कुडंट कम, तू येऊ शकत नाही, एक शोकांतिकाच आहे. मग या ठिकाणी पिटी या नामाबद्दल माहिती दिली. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल माहिती देणारा शब्द विशेषण असतो. इथं अख्खाचा अख्खा सबऑर्डिनेट क्लॉज माहिती देतोय, तर हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. ॲडजेक्टिव्ह क्लॉजलाच रिलेटिव्ह क्लॉज असं देखील म्हणतात. त्याच्यामुळे हा तुमचा ॲडव्हर्ब क्लॉज नाही आहे. आता लास्ट वन राहिला तुमचा, एक मिनिट, आपला बी मध्ये राहिलं. द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. आता या विधानामध्ये जजला आश्चर्य वाटलं. जजला आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं, मग कंजंक्शन पासूनचं जे वाक्य आहे हू हॅड कमिटेड द क्राईम, क्राईम कोणी कमिट केलाय हे आश्चर्य वाटलं. तर मग कायने प्रश्न विचारल्यानंतर येणारं उत्तर सुद्धा नाऊन क्लॉज आहे. म्हणजेच वरील तिन्ही विधानांमध्ये ॲडव्हर्ब क्लॉज तर नाहीये. आता पुढचा जो डी ऑप्शन आहे तुमचा, डी ऑप्शन मध्ये ऑल्दो एरोप्लेन समटाइम्स क्रॅश, ॲक्सिडेंट्स आर रेअर. जरी कधी कधी ते एरोप्लेन्स जे असतात ते क्रॅश होतात, कोसळतात, तरी ॲक्सिडेंट मात्र रेअर असतात. हे मग याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणतात. दो, अल्दो, इव्हन दो, इवन इफ, हाऊ एव्हर. पुन्हा एकदा सांगतोय, दो, अल्दो, इवन दो, इवन इफ, हाऊ एव्हर या 5 कंजंक्शनने जोडलेले जे वाक्य असतात ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टचे असतात. म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉजचा हा प्रकार तुम्हाला डी मध्ये दिसून येतो की जो ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणजे तुमचं 60चं उत्तर 4 पाहिजे. ठीक आहे, आय थिंक समजलं असेल तुम्हाला. पुढे जाऊया.
61 कडे जाऊया. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. मनीषा विल ॲक्सेप्ट द प्राइस विच इज डिक्लेअर्ड येस्टरडे. आता नॉर्मल प्रश्न होता की मनीषा प्राइस स्वीकार करेल की जे डिक्लेअर झालेलं आहे काल. म्हणजे तुम्हाला ॲक्सेप्टसाठी तुमचा उत्तर त्या ठिकाणी पाहिजे 2, की जे ऑप्शन 2 मध्येच आहे तुमचा ॲक्सेप्ट. हा एक्सेप्ट याचा अर्थ काय होतो? अपवाद. हा अर्थ इथं लागू होत नाही, त्याच्यामुळे मिनिंगफुली करेक्ट होतच नाही. हे 3 आणि 4 शब्दसंग्रहातच नाही, त्याच्यामुळे दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी लागू होत नाही. मग हा एक्सेप्ट आणि ॲक्सेप्ट याच्यामधला ॲक्सेप्ट. सोपा प्रश्न होता की मनीषा तिचं प्राइस स्वीकारेल की जे काल डिक्लेअर झालं. बरं, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 62. फाइंड द करेक्ट ऑप्शन. द क्वेश्चन टॅग फॉर दे विल फेल. मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन टॅग निवडायचा आहे. दे विल फेल. आता क्वेश्चन टॅग तुम्हाला विल प्लस नॉटचं संक्षिप्त रूप आहे वोंट. मग तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे दे विल फेल, वोंट दे. बरं मित्रांनो, आता होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो, नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो. इथं विल दे हे जे आहे ते होकारार्थी आहे, म्हणजे हे लागू होणार नाही. दे विल फेल वुड दे हे पण होकारार्थी आहे, लागू होणार नाही. बरं राहिलं सी आणि डी. तर सी आणि डी मध्ये विल नॉट दे येऊ शकलं असतं, पण विल प्लस नॉटचं संक्षिप्त रूप वोंट लिहावं लागतं. परीक्षक अभिप्रेत धरतो की तुम्हाला ते माहिती आहे. म्हणजे उत्तर सी ओनली, की जे तुम्हाला कुठं सापडतंय? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. म्हणजे 62 4 उत्तर आलं पाहिजे. चला 63 कडे. 63. आय न्यू दॅट ही वॉज इल बट आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. आय न्यू दॅट ही वॉज इल. मला माहिती होतं की तो आजारी आहे, बट आय डिड नॉट नो मला माहिती नव्हतं दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. मित्रांनो, या ठिकाणी 3 क्लॉज वापरले गेलेत. आय न्यू दॅट ही वॉज इल. आता बघा, पहिल्या विधानामध्ये जे आहे, पहिल्या विधानामध्ये की आय न्यू दॅट ही वॉज इल, या ठिकाणी दॅट पासूनचं जे विधान आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण एक मेन आणि एक सबऑर्डिनेट. पुन्हा बटने जोडलेलं आहे. मित्रांनो, एक सहसा अँड बट और कॉमा हेन्स देअरफॉर सो किंवा येट अशा कंजंक्शनने जोडलेली विधानं ही कंपाऊंड असतात. म्हणजे मेन क्लॉज ते जोडतात. इथं आय डिड नॉट नो हा पहिला झाला तुमचा कॉम्प्लेक्स, दुसरा झाला तुमचा कंपाऊंड. पुन्हा त्यांनी एक विधान जोडलेले दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. पुन्हा याच्यामध्ये कॉम्प्लेक्स तुमचा सापडतो. म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड, कंपाऊंड कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड अशा प्रकारचं विधान तुम्हाला पाहिजे. एकच एक मेन क्लॉज असेल ज्याच्यामध्ये एकच एक कर्ता आणि त्या कर्त्याशी संबंधित एकच एक विधान केलेलं असेल तेव्हा तो सिंपल सेंटेन्स असतो. जेव्हा 2 मेन क्लॉज दिलेले असतात की जे अँड बट ऑर कॉमा देअरफॉर हेन्स सो आणि एटने जोडलेले असतात, 2 मेन क्लॉज अर्थाच्या दृष्टीने 2 स्वतंत्र वाक्य, तेव्हा ते कंपाऊंड सेंटेन्स असतं. आणि हे कंजंक्शन सोडून दॅट, विच, हू, हुम, हुज इतर जे कंजंक्शन आहेत ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक मेन आणि एक सबऑर्डिनेट असतो. उत्तर त्या ठिकाणी तुमचं पाहिजे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स हे नाही आहे, कारण एकच एक विधान केलेलं नाही आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स एकच असतं जेव्हा एक मेन आणि एक सबऑर्डिनेट असतात. तर कंपाऊंड सेंटेन्स केव्हा की जेव्हा अँड बट ऑर कॉमा दिलेला आहे, हे जे कंजंक्शन दिले असेल तेव्हा तो कंपाऊंड होईल. पण इथं 2 ते 3 विधानं एकत्रित आलेले आहेत. मग अशा ठिकाणी हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं हे उदाहरण आहे. ओनली बी तुमचं उत्तर पाहिजे. 63 मध्ये ऑप्शन 2 तुमचं उत्तर येईल. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 64 जाऊ आपण. चूज द करेक्ट सेंटेन्स. कॅन यू टेल मी व्हाय यू आर इंटरेस्टेड इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. कॅन यू टेल मी व्हाय यू आर इंटरेस्टेड इन ॲन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. बरं मित्रांनो, आता कॅन यू टेल मी व्हाय यू आर, जर तुम्हाला या ठिकाणी प्रश्नार्थक रचना आहे तर प्रश्नार्थक रचना
तुम्हाला WH वर्ड नंतर नेहमी सहाय्यकारी क्रियापद असते, तर क्वेश्चन मार्क दिलाय. मग क्वेश्चन मार्क दिला असल्यामुळे तुम्हाला WH वर्ड नंतर सहाय्यकारी क्रियापद पाहिजे होतं. म्हणजे ही रचना जी आहे ती अशा प्रकारे पाहिजे होती. वाय आर यू इंटरेस्टेड, जर तुम्हाला प्रश्नार्थक बनवायचं असेल तर. म्हणजे ग्रॅमॅटिकली हे सेंटेन्स होईल तुमचं रॉंग. ओके. कॅन यू टेल मी व्हाय यू आर लेट. मित्रांनो, इथं सुद्धा तोच पॅटर्न फॉलो केला त्यांनी, की WH वर्ड नंतर सहाय्यकारी क्रियापद न वापरता त्यांनी कर्त्यानंतर वापरले. कर्त्यानंतर वापरलं असेल तर पूर्णविराम पाहिजे होतं, म्हणजे हे वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग होईल. पुन्हा तोच पॅटर्न आपल्याला पाहिजे होता, की व्हाय आर यू ही रचना पाहिजे होती, म्हणजे दोन्ही वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग होईल. आणि जो ऑप्शन सी आहे, डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. आता या ठिकाणी तुम्हाला येस नो टाईपचा व्हर्बल क्वेश्चन त्या ठिकाणी फ्रेम केलेला आहे. मग डू यू थिंक क्लॉजमध्ये वापरला आहे तो. डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी, तुझं नाव तुझं व्यक्तिमत्व दर्शवतं का. मग ग्रॅमॅटिकली हे वाक्य करेक्ट आहे, की कारण तुम्ही सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घेतलं आहे. आणि डू डज डीड नंतर जे क्रियापदाचं पहिलं रूप असतं, कधी त्याला यस यस ईडी वगैरे लागत नाही, V1 वापरलेलं आहे. म्हणजे ग्रॅमॅटिकली हे वाक्य बरोबर आहे. ओनली सी उत्तर पाहिजे होतं. 64चं उत्तर पहिलं. ओके, आता पुढे जाऊया. 65. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. मित्रांनो, द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बीइंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल इन द UK. प्राईम मिनिस्टरचा जो मृत्यू झाला त्याच्यावर शोक व्यक्त केला गेला अनेक लोकांकडून UK मध्ये. कोणत्याही देशाच्या पूर्वी उपपद येत नाही, कोणताही शहर राज्य खंड देश याच्या पूर्वी उपपद येत नाही. परंतु काही देश त्याला अपवाद आहे. द USA, द UK, द युनायटेड किंगडम्स, द UAE, द USSR, द युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया. म्हणजे अशा देशांच्या पूर्वी द उपपद वापरलं जातं. म्हणजे इथं तुम्हाला द पाहिजे होता. ठीक आहे, इथं तुमचं उत्तर द पाहिजे होतं. आणि द डेथ ऑफ प्राईम मिनिस्टर, डेथ कोणाची, तर प्राईम मिनिस्टर, पर्टिक्युलर गोष्ट त्या ठिकाणी मेन्शन केली, त्याच्यामुळे उत्तर द. द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बीइंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल इन द UK. म्हणजे 65चं उत्तर तुमचं 2 पाहिजे. चला पुढे जाऊ आपण. 66. चूज द करेक्ट इडियम अँड फिल इन द ब्लँक. द प्रेसिडेंट वॉज हेल अँड हर्टी अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. हेल अँड हर्टी या म्हणीचा अर्थ होतो, या वाक्प्रचाराचा अर्थ होतो हेल्दी आणि आरोग्यदायी, बरं का. स्ट्रॉंग अँड हेल्दी असा त्याचा अर्थ होतो. स्ट्रॉंग अँड हेल्दी, स्ट्रॉंग अँड हेल्दी असल्यामुळेच तो व्यक्ती जास्त काळ जिवंत राहू शकला त्याच्या टेन्युअरपेक्षा. द प्रेसिडेंट वॉज हेल अँड हर्टी अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. टेन्युअर म्हणजे त्याचा कालावधी, त्याच्या कालावधीपेक्षा तो जास्त काळ जगला. ठीक आहे. हेड ओव्हर हिल्स. आता हेड ओव्हर हिल्स या म्हणीचा अर्थ होतो हेड ओव्हर हिल्स म्हणजे अतोनात प्रेम करणे, प्रेमात आकंठ बुडणे. ठीक आहे. टॉकिंग बाय द डझन, एक्सेसिव्ह बोलणे. टॉकिंग बाय द डझन म्हणजे निरंतर बोलत राहणे असा त्याचा अर्थ होतो. हे काही लागू होत नाही. आणि क्वाईट अ कॅच, चावर पकड असणे, हे सुद्धा लागू होत नाही. आपल्याला योग्य मन ही पाहिजे हेल अँड हर्टी, की ते प्रेसिडेंट जे होते ते प्रेसिडेंट स्ट्रॉंग अँड हेल्दी होते अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. उत्तर क्रमांक आपला राहील पहिलं. 66 फर्स्ट. चला 67 कडे जाऊ आपण. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स गिव्हन बिलो. द स्टाफ मेंबर्स आर कन्व्हर्संट विथ द इश्यूज. ते जे स्टाफ मेंबर्स होते ते कन्व्हर्संट होते, फॅमिलियर होते, सुपरिचित होते त्या इश्यू सोबत, त्या गोष्टीसोबत. मग फॅमिलियर, कन्व्हर्संट या शब्दाचा अर्थ होतो च्याशी सुपरिचित असणे. म्हणजे तुमचं उत्तर जे ते फॅमिलियर, च्याला सुपरिचित असणे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन वर्डचा तुम्हाला करेक्ट मिनिंग निवडायचा होता.
फ्रोस्टी आणि अनफ्रेंडली या शब्दाचा अर्थ सिमिलर आहे, की जे जिव्हाळ्याचं नाही आहे, जिव्हाळ्याचा नसलेला, जिव्हाळा नसलेला, आपुलकी नसलेला. फ्रॉस्टी, फ्रॉस्टी या शब्दाचा अर्थ थंड पण होतो, फ्रॉस्ट झालेलं. अननोन, अननोन म्हणजे माहीत नसलेलं, हे तर त्याला विरुद्धार्थी होईल. अपरिचित, अपरिचित. ठीक आहे, आपल्याला फॅमिलियर पाहिजे. 67 उत्तर तुमचं आहे 4. प्रश्न क्रमांक 68, 68. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. अंडरलाइन केलेल्या म्हणीचा अर्थ तुम्हाला निवडायचा आहे. माय फादर बर्न्ड हिज फिंगर्स बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. वाक्याचा अर्थ होतो की माझ्या वडिलांनी त्यांचे स्वतःचे हात भाजून घेतले, शेजाऱ्यांच्या भानगडीमध्ये त्यांनी इंटरफेअर केलं. मग इंटरफेअर केल्यामुळे त्यांनी स्वतःचे हात भाजून घेतले. म्हणजे आपल्याला वाक्याचा अर्थ वास्तवावर लक्षात येतो. स्वतःचे हात भाजणे म्हणजे काय करून घेणे हो, स्वतःवर आपत्ती ओढून घेणे, बरं का. गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की एखाद्या गोष्टीचं जी आपत्ती आहे स्वतःवर ओढून घेणे, म्हणजे गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. नसत्या भानगडीत पडणे आपण म्हणतो, स्वतःला त्रास करून घेणे. या म्हणीचा अर्थ आहे तुमचा बर्न्ट हिज फिंगर्स. बाकीचे त्या ठिकाणी लागू होत नाहीत. 69. चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द ऑपोजिट इन मिनिंग. तुम्हाला विचारलं काय, ऑपोजिट इन मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम्स. तो लीडर जो होता ना, तो त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करणारा जो व्यक्ती असतो, म्हणजे तत्वांना न मानणारा, तत्वनिष्ठ नसलेला, त्याला म्हणतात प्रॅग्मॅटिक. इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम. लोकांच्या ज्या अडचणी त्याच्याबद्दल त्याचे काहीच तत्व वगैरे तो काही मानत नव्हता त्या ठिकाणी, म्हणजे तत्व न मानणारा, तत्व न मानणारा. याच्या विरुद्धार्थी शब्द आयडियलिस्टिक, की जो तत्व मानतो, तत्ववादी, आदर्शवादी. म्हणजे तुमचं उत्तर आयडियलिस्टिक ही विरुद्धार्थी त्या ठिकाणी. ठीक आहे. वॅग्यू म्हणजे निरर्थक, अस्पष्ट की जे स्पष्ट नाही असं, ज्याला अर्थ नाही असा, अर्थहीन, निरर्थक. वॅग्यू पोकळ या अर्थाने वापरला जाईल. ऑप्टिमिस्टिक हा आशावादी असतो, म्हणजे हे लागू होत नाही. इनडिफिनिट म्हणजे अनिश्चित. प्रॅग्मॅटिक तत्व न मानणारा, विरुद्धार्थी तत्ववादी, आदर्शवादी. ठीक आहे. 69चं उत्तर तुमचं 4 पाहिजे. 70 वर आपण येऊ. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. 3 विधानं दिली आहेत. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश्ड माय वर्क. ग्रॅमॅटिकली वाक्य काही चुकीचं नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये चूक पाहिजे असं काही नाही. याच्यामध्ये हे वाक्य यथायोग्य आहे, बरोबर आहे, की आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश्ड माय वर्क. माझं वर्क संपल्यानंतर मी रेनूला भेटलो. ठीक आहे. वेन आय फर्स्ट सीइंग हिम, रॉंग. काही सिलेक्टेड वर्ब आहेत, काही टिपिकल वर्ब्स आहेत की त्याचं चौथं रूप वाक्यरचनेत मुख्य क्रियापद म्हणून वापरलं जात नाही, त्याला स्टेटिव्ह वर्ब म्हणतात. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, त्या ठिकाणी सीचं सीइंग चालत नाही, लाईकचं लाईकिंग चालत नाही, वॉन्टचं वॉन्टिंग चालत नाही. मग इथं सी हा शब्द ING फॉर्ममध्ये मेन वर्ब म्हणून चालत नाही, इथं सॉ पाहिजे होतो मित्रांनो. हे चुकीचं आहे, की वेन आय फर्स्ट सॉ हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. ज्यावेळेस मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तर मला वाटलं की तो लॉयर आहे, म्हणजे ग्रॅमॅटिकली रॉंग होऊन जाईल. ही जॉईन आफ्टर हॅड हिज डिनर. वाक्यरचना यथायोग्य नाही आहे, इथं पाहिजे होतं ही जॉईन आफ्टर हॅव्हिंग हिज डिनर. म्हणजे हे जे वाक्य आहे हे सुद्धा ग्रॅमॅटिकली रॉंग होऊन जाईल. तुमचं ऑप्शन आहे पहिलं, ए ओनली, 70चं. चला पुढे जाऊया. 70चं पहिलं. 71, 71. फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. इथं 2 विधान दिले, त्याचे अर्थ निवडायचं आहे.
शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन. ती सातत्याने त्याच्या कन्व्हर्सेशनमध्ये इंटरप्ट करत होती, अडथळा आणत होती. म्हणजे संभाषणामध्ये अडथळा आणत होती कंटिन्युअसली. इथं फॉर एव्हरचा अर्थ कंटिन्युअसली किंवा एंडलेसली तुम्ही असं म्हणू शकतात. फॉर एव्हर सतत, कंटिन्युअसली किंवा एंडलेसली म्हणजे सातत्याने तिच्या कन्व्हर्सेशनमध्ये व्यत्यय आणत होती. म्हणजे कंटिन्युअसली किंवा एंडलेसली तुम्हाला उत्तर मिळतंय इथं 3 मध्ये. आणि शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर, तिने त्याला कायमचं सोडून दिलं. कायमचं म्हणजे परमनंटली. सोपा होता प्रश्न, काही अवघड नव्हता. बऱ्याच पोरांना याचं उत्तर आलंही असेल एक लॉजिक जरी लावलं तरी. कारण फॉर एव्हरचं इथं शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर परमनंटली सोडून दिलं. आणि परमनंटली तुम्हाला फक्त शेवटच्या याच्यात सापडतोय. एवढ्याशा याच्यावरून सुद्धा तुम्हाला याचा अर्थ लावता येत होता. म्हणजे 71चं उत्तर आहे तुमचं 3. 72 कडे पुढे जाऊ आपण. आयडेंटिफाय द वर्ब फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. मित्रांनो, इथं स्विमिंग इज अ गुड एक्झरसाइज, पोहणं हे एक उत्तम व्यायाम आहे. ज्यावेळेस क्रियापदाचं चौथं रूप ॲज अ नाऊन म्हणून वापरलं जातं, ते कर्त्याचे किंवा कर्माच्या जागी येतं, त्यावेळेस त्याला जिरण म्हणतात. स्विमिंग इज गुड एक्झरसाइज किंवा आय लाईक स्विमिंग, आय एन्जॉय स्विमिंग. कर्त्याच्या जागी आला इथं या ठिकाणी स्विमिंग इज गुड एक्झरसाइज, की पोहणं एक उत्तम व्यायाम आहे. ऑब्जेक्टमध्ये आणायचा म्हटलं तर आय लाईक स्विमिंग, आय एन्जॉय स्विमिंग. मग अशा ठिकाणी स्विमिंग जे ते जिरण म्हणून कार्य करतंय. ठीक आहे, तर मग उत्तर आहे तुमचं जिरण 2. ती फ्रेजनी आहे, क्लॉजनी, इन्फिनेटिव्ह नाही आहे. इन्फिनेटिव्ह म्हणजे 2 + V1 असतं. 2 स्विम असतं तर ते इन्फिनेटिव्ह झालं असतं. म्हणजे तुमचा 72चा प्रश्न आहे 1. प्रश्नाचं उत्तर आहे 1. 73. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंटने त्याच्या खर्चात कपात केली पाहिजे. करायलाच पाहिजे, मस्ट म्हणजे केलंच पाहिजे. मग गव्हर्नमेंटने त्याच्या एक्सपेंडिचरमध्ये कपात केलीच पाहिजे. कट डाऊन या शब्दाचा अर्थ होतो कपात करणे, की त्याचा अर्थ होतो रेड्यूस, कपात करणे, कमी करणे. आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय, साहजिकच खर्च. मग खर्चात कपात केली पाहिजे गव्हर्नमेंटने. उगाच निरर्थक गोष्टीवर खर्च करता कामा नये. ऑब्टेन म्हणजे काय, मिळवणे. ठीक आहे. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, हा त्याला विरुद्धार्थी शब्द झाला असता. स्टॉप म्हणजे थांबवणे, की लागू होत नाही. ओके, म्हणजे तुमचं 73चं उत्तर आहे 3. 74 कडे जाऊ आपण. 74. चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही सेड आय डू नॉट विश टू सी एनी ऑफ यू गो अवे. तो म्हणाला माझी इच्छा नाही म्हणे तुम्हाला कोणाला पाहायची, निघून जा इथून. 2 वाक्य वापरलेत. एक ॲसर्टिव्ह आहे विधानार्थी आणि एक आज्ञा दिली. जेव्हा एकच व्यक्ती बोलतोय तर सेड साठी सेडच ठेवला जातो. जेव्हा 2 व्यक्ती बोलताय तेव्हा सेड टूचं रूपांतर टोल्ड होतो. मित्रांनो, इथं एकच व्यक्ती बोलतोय म्हणजे ही सेड दॅट, तो म्हणाला की ही डिड नॉट विश, कारण वर्तमान काळाचं भूतकाळात रूपांतर होतं. ही डिड नॉट विश टू सी एनी ऑफ देम अँड ऑर्डर देम टू गो अवे, कारण 2 वाक्य दिले आज्ञार्थीपणे. तुमचं ऑप्शन 1 74चं. बाकी ऑप्शन लागू होत नाही. बाकीकडे पाहायची सुद्धा गरज नाही. चला 75चं उत्तर काय ते पाहू. चूज द करेक्ट सिक्वेन्सिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द स्टुडंट्स आर, सिक्वेन्स लावायचा तुम्हाला. द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स. मित्रांनो, साधीशी गोष्ट आहे. करता आलाय, कर्त्यानंतर क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापदानंतर मेन वर्ब, म्हणजे तुमचं डी. द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द टीचर. डी ए सी फॉर लास्ट 2 hours. बी. वाक्याचा अर्थ होतो की स्टुडंट्स क्वेश्चन सॉल्व्ह करतायत कोणाच्या मदतीने, विथ द हेल्प ऑफ टीचर फॉर लास्ट 2 hours. मागच्या 2 तासापासून विद्यार्थी शिक्षकाच्या मदतीने प्रश्न सोडवत आहेत. म्हणजे तुम्हाला DACB हे जे कुठे सापडतंय, DACB ऑप्शन 2 मध्ये सापडतंय. 75चं आहे तुमचं 2. आजकाल असे प्रश्न यायला लागले बरं का. सिक्वेन्स अरेंजमेंट, कोणी त्याला पॅराजंबल पण म्हणतं. मग मिनिंगफुली करेक्ट ते आलं पाहिजे, लक्ष द्या थोडंसं. चला पुढे जाऊ.
चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द पीपल लिव्हिंग इन द सेम एज. कंटेम्पररी त्याला म्हणतात. कंटेम्पररी म्हणजे समकालीन, एकाच एजमधले समकालीन लोकांना म्हणतात कंटेम्पररीज इंग्लिशमध्ये. मग जे आपलं हे समकालीन. ठीक आहे. ओके. आता डेलिगेट म्हणजे प्रतिनिधी, शिष्टमंडळ. कॉस्मोपॉलिटन, कॉस्मोपॉलिटन या शब्दाचा अर्थ होतो या ठिकाणी विविध देशातील. ठीक आहे. मग 76चं उत्तर तुम्हाला पाहिजे 4. 77कडे आपण येऊया. 77. After years of searching for answers, she had an epiphany and finally understood the true meaning of happiness. Which phrase represents the word epiphany? इथं तुम्हाला epiphany या शब्दाचा अर्थ विचारला मित्रांनो. epiphany. epiphany या शब्दाचा अर्थ होतो आत्मसाक्षात्कार. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग आन्सर्स, प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता बऱ्याच वर्षानंतर, शी हॅड अन एपिफनी, तिला आत्मसाक्षात्कार झाला. अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस, आणि आनंदाचा खरा अर्थ काय आहे याची एपिफनी तिला सापडली. एपिफनी म्हणजे काय? एपिफनी म्हणजे आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन, स्वतःची स्वतःला होणारी जाणीव, आत्मसाक्षात्कार, की जे दिसते तुम्हाला सडन रिअलायझेशन ऑर इनसाइट. ठीक आहे. म्हणजे 77चं उत्तर तुमचं पहिलं राहील, आत्मसाक्षात्कार, स्वतःची जाणीव होणे, आत्मसाक्षात्कार होणे, म्हणजे तुमचं 77चं उत्तर पहिलं. 78कडे आपण येऊया. ही मस्ट बी अस्लीप फॉर देर इज नो लाईट इन हिज रूम. लाईट नसल्यामुळे रूममध्ये त्याने झोपून घेतलं पाहिजे. मित्रांनो, लाईट नाही आहे म्हणून झोपून घेतलं पाहिजे, विरोधाभास आहे. लाईट नाही एकीकडे म्हणून अभ्यास नाही आहे. आणि द अंडरलाईन कंजंक्शन इन द सेंटेन्स अबोव एक्सप्रेस काय दाखवतोय? तो दाखवतोय त्या ठिकाणी कॉन्ट्रास्ट आणि ॲडव्हर्सेटिव्ह. ॲडव्हर्सेटिव्ह म्हणजे काय? विरोधाभास. इंटरफेरन्स, इलेटिव्ह, ॲडिशन, कॉप्युलेटिव्ह, चॉईस, अल्टरनेटिव्ह हे त्याला लागू होत नाही. साहजिकच विरोधाभास दाखवला आहे, कॉन्ट्रास्ट आहे त्या ठिकाणी. आणि ॲडव्हर्सेटिव्ह, ॲडव्हर्सेटिव्ह या शब्दाचा अर्थ काय? विरोधाभास, विरोधाभास दाखवणार. द अंडरलाईन कंजंक्शन इन द सेंटेन्स अबोव एक्सप्रेस कॉन्ट्रास्ट, कॉन्ट्रास्ट दाखवतोय, विरोधाभास दाखवतोय, म्हणून विरोधाभास दाखवणार ॲडव्हर्सेटिव्ह. उत्तर तुमचं आहे 78चं सी, ओनली सी, की जे तुम्हाला ऑप्शन 1 मध्ये सापडते. चला पुढे जाऊया. 79. एव्हरीबडी डॅश डॅश स्पीक द ट्रूथ. मित्रांनो, एव्हरीबडी शुड स्पीक द ट्रूथ. नैतिक कर्तव्य दाखवण्यासाठी शुड वापरला जातो. आणि मॉरल, नैतिक कर्तव्य, त्याला आपण मॉरल ड्युटी किंवा मॉरल ऑब्लिगेशन म्हणतो. पण सक्ती दाखवण्यासाठी मस्ट, की केलंच पाहिजे, झालंच पाहिजे, याच्यासाठी मस्ट. पण केलं पाहिजे, झालं पाहिजे. आता इथं काही सक्ती नाही तुम्हाला, मग इथं मस्ट पण दिलेला नाही. आपण खरं बोललं पाहिजे, ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. म्हणजे नैतिक कर्तव्य दाखवण्यासाठी तुम्हाला वापरला जातो की जो आहे शूड. 79चं उत्तर आहे पहिलं, शूड. ठीक आहे. बाकीचे लागू होत नाहीत. आता 80. मॅच द फॉलोविंग पेअर्स विथ द करेक्ट मिनिंग. इग्नोरंट या शब्दाचा अर्थ होतो काहीच माहीत नसलेला, अनभिज्ञ, की ज्याला काही माहिती नाहीये. इग्नोरंट म्हणजे अनइन्फॉर्म्ड. इग्नोरंट. काहीच माहीत नसलेला. ठीक आहे. त्याला तुम्ही म्हणू शकतात अनभिज्ञ. एमिनंट. एमिनंट म्हणजे येऊ घातलेला. अप्रोचिंग. एखादं वादळ येतंय तर ते वादळ जे ते येणार आहे या तारखेला, तर ते एमिनंट होईल. एमिनंट म्हणजे घडून येणारी गोष्ट, लवकरच येऊ घातलेलं, म्हणजेच त्याला उत्तर आहे बीचं आहे अप्रोचिंग. म्हणजेच तुमचं एचं आहे 2, एमिनंटचं अप्रोचिंग. एमिनंट, अप्रोचिंग, येऊ घातलेले. ओके. ऑब्स्टिनेट या शब्दाचा अर्थ होतो हट्टी, हट्टवादी, स्टबॉर्न म्हणतात त्याला, म्हणजे सीच आहे तुमचं 1. प्रुडंट या शब्दाचा अर्थ होतो शहाणा.
ज्याला भरपूर असं नॉलेज आहे असा तो शहाणा व्यक्ती, त्याला म्हणतात प्रुडंट, वाईज पर्सन, शहाणा व्यक्ती. मग तुम्हाला एचं 2, बीचं 4 हे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये सापडते. 1चं 2, बीचं 4, ऑब्स्टिनेट स्टबॉर्न पहिलं आणि प्रुडंट वाईज हे थर्ड. म्हणजे 80चं उत्तर आहे तुमचं 1. बरं, पुढे जाऊया. 81. चूज द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हू प्लेज फास्ट अँड लूज. टू प्ले फास्ट अँड लूज, तुम्ही अशा माणसावर कसा विश्वास ठेवू शकतात की जो फास्ट अँड लूज आहे, म्हणजे बोलतो काही आणि करतो काही, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. अशा माणसावर तुम्ही कसा काय विश्वास ठेवू शकतात की जो बोलतो काही आणि करतो काही, सांगायचं काही आणि करायचं काही, म्हणजे त्याला अनफेथफुल पर्सन जे म्हणतो आपण त्याला, की सेज वन थिंग अँड डज अनदर. बाकीचं करप्ट नेचर म्हणजे काय, भ्रष्टाचारी व्यक्ती, ते लागू होत नाही. भ्रष्टाचारी हे लागू होत नाही. भ्रष्टाचारी. विशेष म्हणजे दुर्गुणी, हु इज नॉट एक्झिस्टिंग, की जो अस्तित्वात नाही तो नाही. मग सेज वन थिंग और डज अनदर हे उत्तर त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे प्लेज फास्ट अँड लूज म्हणजे त्याला मराठीत शब्द असा सांगता येईल, ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचा जो लायक नाहीये असा, अनफेथफुल, असंही तुम्ही म्हणू शकता. एक्झॅक्टली मिनिंग तुम्हाला 81चा 4 पाहिजे. पुढे जाऊ आपण. 82. इथं क्वेश्चन दिलाय तुम्हाला, विच ऑफ द अबो इज आर द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस इन रिस्पेक्ट टू रिलेटिव्ह प्रोनाउन. बरं मित्रांनो, एक नियम आहे, इट इज किंवा इट वॉज, इट इज किंवा इट वॉज नंतर इट इज किंवा इट वॉज नंतर नेहमी प्रथमा विभक्ती असते, सब्जेक्टिव्ह की असते, आणि प्रथमा विभक्तीनुसार तुम्हाला व्हर्ब वापरायचा असतो. मग साहजिकच तिन्ही ठिकाणी प्रथमा विभक्ती आहे. पण साधीशी गोष्ट आहे की इट इज आय, आयला तुम्ही इज वापरणार की ॲम वापरणार. मग पहिलंच उत्तर बरोबर आहे की इट इज आय हू ॲम टू ब्लेम. तो व्यक्ती मी आहे की ज्याच्यावर ब्लेम केला जातोय म्हणे. पहिलंच ओनली ए. कुठं सापडेल तुम्हाला, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये, 82चं 3. ठीक आहे, आता 84 कडे वळूया आपण. मित्रांनो, ॲनिहिलेट या शब्दाचा अर्थ होतो सर्वनाश करणे, की जे ऑप्शन क्रमांक तुमचा 4 मध्ये, सर्वनाश करणे. म्हणजे ॲनिहिलेट सर्वनाश करणे, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. मी इथं लिहून देतो अर्थ, सर्वनाश करणे. सेलिबसी म्हणजेच त्या ठिकाणी ब्रह्मचर्याचं पालन करणे. द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड, की बीचं आहे तुमचं 3रं, ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्याचं पालन करणे. इन डिफटिगेबल, फटिग म्हणजे थकवा, इन डिफटिगेबल म्हणजे त्या ठिकाणी थकवा न येणारं. वन इनकॅपेबल ऑफ बिईंग टायर्ड, सीचं 3. आणि सोमनॅब्युलिस्ट, आता थकवा न येणारं हे पण लिहून देतो, थकवा न येणारे. आणि ही फ्रेज किंवा हा जो वर्ड आहे हा बऱ्याच वेळा विचारला आहे. सोमनॅब्युलिस्ट या शब्दाचा अर्थ होतो झोपेत चालणारा, ज्याला झोपेत चालायची सवय असते. वन हू वॉक्स इन स्लीप. म्हणजे तुम्हाला पहिल्याचं 4 कुठं सापडतंय, या 2 याच्यामध्ये 3रा आणि 4थं. पहिल्याचं 4 सेलिबसी, द स्टेट ऑफ बिईंग रिमेनिंग, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड, म्हणजे बीचं 3 तुम्हाला हे सापडतंय. इनफटिगेबल, वन हू वॉक्स इन स्लीप, सी मधलं 2. इनफटिगेबल म्हणजे इनकॅपेबल ऑफ बिईंग टायर्ड. आणि डी सोमनॅब्युलिस्ट. उत्तर तुमचं क्रमांक 4 आहे, 83चं 4. चला 84. फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. वाय आर यू हँगिंग बॅक. हँगिंग बॅक म्हणजे कुचराई करणे. तू का कुचराई करतोय म्हणे. यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स. जसे बाकीचे लोक गातायत तसंच तू गातोय म्हणे. मग गीत गाण्यासाठी तू कुचराई करू नकोस. मीन्स टू हेजिटेट टू प्रोसीड.
हे त्या ठिकाणी उत्तर पाहिजे. कुचराई करणे, उत्तर तुमचं 84चं पहिलं. कुचराई करणे. टू रिपीट लागू होत नाही, टू कम लेट होत नाही, टू ब्रेक द व्हॉइस असंही होत नाही. म्हणजे 84चं उत्तर तुमचं पहिलं. 85. इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू. जर माझ्याकडे पंख असते तर मी तुझ्याकडे उडत आलो असतो. मित्रांनो, याला हायपोथेटिकल कंडिशन म्हणतात. हायपोथेटिकल किंवा इम्पॉसिबल कंडिशन. शक्यच नाही. पंख असते तर कायला, पंख असते तर उडत येईल, पंख नाहीच आहे, शक्यच नाही त्या गोष्टी. म्हणजे अशा गोष्टीला इम्पॉसिबल कंडिशन किंवा हायपोथेटिकल कंडिशन असे म्हणतात. ठीक आहे, इम्पॉसिबल कंडिशन किंवा हायपोथेटिकल, अशक्यप्राय गोष्ट आहे ती. एक गृहीत धरून चालणे. हायपोथेटिकल म्हणजे गृहीतक, की बाबा पंख असते तर, गृहीत धरतो की पंख असते तर मी उडत आलो असतो. म्हणजे हायपोथेटिकल कंडिशन म्हणा किंवा इम्पॉसिबल कंडिशन, की जी अशक्यप्राय गोष्ट आहे ते शक्य नाही, मग अशा गोष्टीला तुम्ही इम्पॉसिबल कंडिशन म्हणा. क्वेश्चन होता तुमचा, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज एक्सप्रेस्ड बाय द सेंटेन्स अबोव. मग याच्यामध्ये इम्पॉसिबल कंडिशन आहे, बाकीचे लागू होत नाही. 85चं ओनली ए पाहिजे, की जे ऑप्शन 2 मध्ये. चला पुढचं जाऊ आपण. 86. सिलेक्ट द इडियम that means to try achieve something that is difficult or unlikely. बरं मित्रांनो, सिलेक्ट द इडियम अशी म्हण निवडायची त्या ठिकाणी. टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. मग या ठिकाणी ती म्हण जी आहे त्या म्हणीचा एक्झॅक्ट मिनिंग जो आहे, बीट द डेड हॉर्स. ज्या गोष्टी तुमच्या शक्यतेच्या बाहेर आहेत, ज्या गोष्टी मिळवण्यास अवघड आहे, मग टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट और अनलाइकली, बीट द डेड हॉर्स असं त्याचं मिनिंग त्या ठिकाणी, म्हणजे ही फ्रेज या ठिकाणी लागू होईल. टू फ्लॉक द डेड हॉर्स म्हणजे गडे मुळते उखाडणं हिंदीमध्ये म्हणतो आपण, की म्हणजे गेलेल्या गोष्टीचे त्या उकरून काढणे. याच्यासाठी तुम्हाला टू फ्लॉक द डेड हॉर्स ही म्हण वापरली जाते. आणि टू बेट द डेड हॉर्स, टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट टू अनलाइक. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ याचा अर्थ होतो की नव्या गोष्टीला सुरुवात करणे, नव्या गोष्टीला आरंभ करणे. हे लागू होत नाही. बरं, टू थ्रो इन द टॉवेल हे लागू होत नाही. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 86चं उत्तर जे आहे ते उत्तर त्या ठिकाणी 3 पाहिजे. ओके, आपण पुढे जाऊया 87 कडे. दोज हु आर डॅश डॅश इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ. मित्रांनो, इथं उत्तर पाहिजे तुमचं 87चं 2. दोज हु आर अडेप्ट. अडेप्ट या शब्दाचा अर्थ होतो पारंगत, निष्णात. जो व्यक्ती पारंगत आहे, निष्णात आहे, मग ते कशामध्ये? इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी. जो लोकांची खुशमस्करी करतो, लोकांची हाजी करतो, स्तुती सुमन उधळतो, मग तो व्यक्ती त्याच्या लाईफमध्ये खूप रॅपिड प्रोग्रेस करतो, म्हणजे खूप वेगाने प्रगती करतो. अडॉप्ट म्हणजे स्वीकारणे, दत्तक घेणे, हे लागू होत नाही. अडेप्ट म्हणजे पारंगत, याला समानार्थी शब्द आहे स्किलफुल, प्रोफिशियंट, हे पण वापरला गेला आहे. एक्सपर्ट म्हणजेच तुम्हाला अडेप्ट पाहिजे. अडॉप्ट म्हणजे परिस्थितीशी मिळते जुळते घेणे, परिस्थितीशी मिळते जुळते घेणे, हे लागू होत नाही. अबाउट तर नाहीच नाही. चला पुढे जाऊ आपण. फाइंड द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट ही कॅन नॉट राईट गुड पोएट्री. मग आता याचं तुम्हाला विचारलंय, त्याचा मिनिंग विचारलाय की पोएट स्वतःमध्ये मशगूल असेल, जोपर्यंत तो स्वतःमध्ये मशगूल होत नाही तोपर्यंत तो चांगली पोएट्री लिहू शकत नाही. स्वमग्न होणे, इन द राईट मूड म्हणजे आपने आप में खो जाना हिंदी में, मग हे लागू होत नाही. इन हिज होम, इन हिज जॉब, इन हिज काय, इन द राईट मूड. कवी स्वमग्न असेल, स्वतःच्या कार्यात मग्न असेल, त्याच्याशिवाय तो चांगली कविता लिहू शकत नाही.
अपने आप में खो जाना हिंदी में, इन हिज एलिमेंट. मग उत्तर आहे तुमचं इन द राईट मूड, स्वमग्न होणे, अपने आप को भूल जाना हिंदी में. ओके, चला पुढे जाऊ मित्रांनो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स इथे विचारलंय, मॅच द फॉलोइंग. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे तुमचं धिस, दॅट, दीज, दोज, हिअर, देअर. मग तुमचं 89चं जे उत्तर आहे, 89चं उत्तर तुमचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचं 4. पहिल्याचं उत्तर 4. बरं, एम्पॅटिक प्रोनाउन जोरदर्शक किंवा परिणामकारी सर्वनामे माय सेल्फ, हिमसेल्फ. बीचं तुमचं आहे 1 की जे तुम्हाला 4 मध्ये सापडतं आहे. पहिल्याचं 4. बी एम्पॅटिक प्रोनाउनचं आहे पहिलं, एक्सट्रीमली सॉरी तुमचं 2 मध्ये तुम्हाला सापडते बीचं पहिलं. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन जे प्रश्नार्थक सर्वनाम आहे ते व्हॉट किंवा विच दुसरं. आणि इनडिफिनाइट प्रोनाउन एनीवन, एनीबडी, समबडी, समवन, नोबडी, नो वन हे तुमचं इनडिफिनाइट प्रोनाउन आहे. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक जे तुम्हाला जे मॅच केलेले आहेत ते 2 मध्ये सापडत आहेत. पहिल्याचं 4, बीचं 1, सीचं 2 आणि डीचं 3. 89चं तुमचं 4 आहे. चला, आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड और वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. मित्रांनो इथं पहा, साधा सोपा प्रश्न होता. ॲक्सेप्ट या शब्दाचा अर्थ होतो स्वीकारणे. ग्रॅमॅटिकली स्पेलिंग जे आहे ते करेक्ट आहे. एन्सियंट हा शब्द असा पाहिजे होता, एन्सियंट, की ज्याचा अर्थ प्राचीन होतो, हे रॉंग आहे. अट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ होतो आकर्षण, अट्रॅक्शन, अट्रॅक्ट होणे, आकर्षित होणे, हे बरोबर आहे. अराईव्ह म्हणजे आगमन होणे, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे तुमचं बी फक्त चुकीचं आहे. ए, सी आणि डी. मग आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड, ए, सी, डी बरोबर आहे, पण आपल्याला विचारलं रॉंगली स्पेल्ड बी ओनली, की जे आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स निवडायची. ही इज द मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट. वाक्य ग्रॅमॅटिकली जर पाहिलं तर बरोबर आहे, की तो असा माणूस आहे की ज्याला आम्ही खूप रिस्पेक्ट करतो. म्हणजे ग्रॅमॅटिकली हे वाक्य करेक्ट. आय डोंट नो वाय शी लाईक डॉग्स. शी असल्यामुळे क्रियापदाचं पहिलं रूप या ठिकाणी येणार नाही मित्रांनो, इथं पाहिजे होतं लाईक्स. ग्रॅमॅटिकली रॉंग होऊन जाईल. आय डोंट नो वाय शी लाईक्स डॉग्स. मला समजत नाही की तिला कुत्रे का आवडतात म्हणून, हे चुकीचं आहे. हिज इंडेवर्स, इंडेवर्स म्हणजे प्रयत्न, एफर्ट्स. हा शब्द प्लुरल असल्यामुळे इंडेवर्स, नीड्स क्रियापदाला एस एस लावायची गरज नव्हती. म्हणजे त्या ठिकाणी फक्त नीड टू पाहिजे होता, की तिच्या प्रयत्नांना, तिचे जे प्रयत्न आहे त्याला गरज आहे रिवॉर्ड देण्याची, बक्षीस देण्याची. नीड पाहिजे होता, म्हणजे ग्रॅमॅटिकली हे रॉंग होऊन जाईल. गिव्ह मी सम फूड विच आय मे इट. मला असं फूड दे की जे मी खाऊ शकेल. म्हणजे हे डी सुद्धा बरोबर आहे, ए आणि डी ओनली. ठीक आहे, चला 92 कडे आपण जाऊ. फाइंड द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड ट्रँक्विल. मित्रांनो ट्रँक्विल या शब्दाचा अर्थ होतो शांत, क्वाइट, क्वाइट अँड पीसफुल. जर ॲजिटेटेड आणि अँग्री दोन्ही घेतले तर मग प्रक्षुब्ध, रागावलेला, हे लागू होत नाही त्याला. डिस्टर्ब म्हणजे पण मन विचलित झालेला, डिस्टर्ब झालेला, ते लागू होत नाही. बस ट्रँक्विलला समानार्थी शब्द आहे तुमचा क्वाइट. म्हणजे 92चं उत्तर तुमचं 3 पाहिजे. चला पुढे जाऊ आपण. फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग मॅचेस. बरं पाहूया आता काय याच्यामध्ये. मित्रांनो अल्टार या शब्दाचा अर्थ होतो जिथं धार्मिक कार्य संपन्न होतात, ते धार्मिक स्तंभ, ती धार्मिक प्लेसची जागा, त्याला म्हणतात प्लेस ऑफ वर्शिप, अल्टार. याला मराठीत तुम्ही म्हणा धार्मिक विधीची जागा किंवा धार्मिक विधीचा स्तंभ. शुद्ध भाषेत सांगू आपल्या मराठीमध्ये त्याला वेदी म्हणतात. वेदी, बरं का, मराठीमध्ये वेदी म्हणतात की जिथं धार्मिक कार्य संपन्न होतं. बरं, अल्टर
म्हणजे चेंज करणे, अदलाबदल करणे. अल्टरेशन म्हणतो आपण त्याला. अल्टर केलं, चेंज. म्हणजे एचं तुमचं 2, बीचं तुमचं 3. अफेक्शन याचा अर्थ होतो बदल करणे. ठीक आहे. अफेक्शन या शब्दाचा अर्थ होतो आपुलकी, प्रेम, स्नेह. आपुलकी, स्नेह, प्रेम कुठे सापडते तुम्हाला? लव, डेडिकेशन्स, इमोशन्स, लाइकिंग, इमोशन्स ऑफ लाइकिंग. म्हणजे तुम्हाला सीचं उत्तर आहे 4. आणि अफेक्टेशन या शब्दाचा अर्थ होतो ढोंग किंवा सोंग. सोंग घेतलंय म्हणे त्याने अफेक्टेशनचं. ठीक आहे. मग तुमचं पहिल्याचं 2, दुसऱ्याचं 3, पहिल्याचं 2, दुसऱ्याचं 3. सी अफेक्शन, अफेक्शन 4. आणि अफेक्टेशन याचा अर्थ होतो प्रिटेन्स ऑफ फॉल्स शो. उत्तर 3 राहील तुमचं. 93चं उत्तर 3. 94. The politician's response to the accusation simply begged the question and failed to provide a clear answer. ज्यावेळेस अक्युजेशन केलं जातं त्या राजकीय लोकांवर, त्यावेळेस ते वेळ मारून घेऊन जातात. सिम्पली बेग्ड अ क्वेश्चन अँड फेल टू प्रोव्हाइड अ क्लिअर आन्सर. आणि खरं खरं उत्तर देण्यासाठी ते असमर्थ ठरतात. व्हॉट डज द फ्रेज टू बेग द क्वेश्चन मीन्स? म्हणजे इथं उत्तर येईल तुमचं टू मेक a logical fallacy by assuming the conclusion in premise. परत एकदा सांगतोय, याचं उत्तर तुमचं येईल टू मेक अ लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इज प्रिमाइस. टू बेक द क्वेश्चन या शब्दाचा अर्थ होतो की टू मेक लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इज प्रिमाइस. पुढे कन्क्लुजन म्हणजे त्याला मराठीत सांगता येईल आपल्याला शब्दशः मूळ उत्तरात येण्याच्या आधीच एखादा तर्क लावणे, असा त्याचा अर्थ होतो. टू बेक द क्वेश्चन याचा अर्थ म्हणजे 94चं उत्तर तुमचं 3 पाहिजे. चला पुढे जाऊ आपण. 95. चूज द करेक्ट सेंटेन्स. हर वर्क इज सुपिरियर दॅन हर ब्रदर्स. मित्रांनो, ही चुकीचं आहे. कधीही ग्रॅमॅटिकली सुपेरियर दॅन येत नाही. सुपेरियर टू वापरला जातो. सिनियर टू, ज्युनियर टू, सुपेरियर टू, इन्फिरियर टू अशा पद्धतीने येईल. म्हणजे इथं सुपेरियर दॅनच्या ऐवजी सुपेरियर टू पाहिजे होतं. ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. दिस फोटोग्राफ्स इज द बेटर ऑफ द टू. मित्रांनो, द बेटर ऑफ द टू कंपॅरेटिव्ह डिग्री द प्लस सुपरलेटिव्ह फॉर्म असेल तर ही यथायोग्य आहे. जर इथं ऑफ द 3 असता तर मग द बेस्ट ऑफ द 3 ऑफ द 4 हे लागू झालं असतं. पण 2 असल्यामुळे हे वाक्य सुद्धा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. दिस फोटोग्राफ्स इज द बेटर ऑफ द टू. दोघांपेक्षा फोटोग्राफ चांगला आहे. दिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. बेटर दॅन क्लेवर नाही. दिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर गर्ल किंवा क्लेवर बॉय. नुसतं ॲडजेक्टिव्ह वापरू शकत नाही तुम्ही, कारण तुलना गर्ल सोबत केली आहे. ती लहान मुलगी चांगली म्हणे त्या चांगल्या मुलापेक्षा किंवा चांगल्या हुशार मुलीपेक्षा किंवा हुशार मुलापेक्षा. म्हणजे हे वाक्य सुद्धा ग्रॅमॅटिकली रॉंग होईल. ओनली बी कुठं सापडतंय तुम्हाला? तर ते सापडतंय 95 क्रमांकाचं 1. ठीक आहे. ओके. आता इथं उतारा दिला मित्रांनो शेवटचा. मी उतारा इथं वाचत बसत नाही, पण या उताराची प्रश्नाची उत्तर तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मित्रांनो पहा, इथं एक उतारा असा दिलाय. या उतार्यामध्ये असं दिलंय की डीप लर्निंग विषयीचा हा उतारा आहे. याच्यामध्ये डीप लर्निंगचं काम आहे की मेंदूचं ॲनालिसिस करणं, त्याचं फंक्शन पाहणं, त्याचे जे कार्य आहे ते मज्जातंतूविषयीचे त्याच्याविषयी माहिती देणारा हा उतारा आहे. उतारा तुम्ही स्वतः वाचून घ्या. पण त्या प्रश्नाचे उत्तर काय आयोग देऊ शकेल याचं मी प्रिडिक्शन करतोय. आता आयोग उत्तर काय देतं आणि माझं उत्तर काय, मी ते त्या ठिकाणी प्रांजळपणे कबूल करतोय. कदाचित मतभिन्नता असू शकते, पण उतारा वाचल्यानंतर पूर्ण थोडासा किचकट उतारा आहे. उतारा वाचल्यानंतर जे उत्तर आलीत ते उतारावरच्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. डीप लर्निंग अल्गोरिथम्स कॅन बी करेक्टेड ऑन द बेसिस ऑफ एरर फीडबॅक प्रोव्हाइडेड बाय. याचं उत्तर त्या ठिकाणी 96चं पाहिजे. बॅक प्रोपोगेशन
हे उत्तर त्या ठिकाणी आयोगाने दिलं पाहिजे. 86चं उत्तर आहे तुमचं 3, ओनली सी, की जे तुम्हाला ऑप्शन 4 मध्ये पाहिजे. बॅक प्रोपोगेशन. ओके, चला पुढचं आहे बेसिकली स्पीकिंग डीप लर्निंग इज मग बेसिकली जर पाहिलं तर डीप लर्निंग उतारा वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ते जे आहे बेसिकली स्पीकिंग म्हणजे बेसिकली जर बोललं तर डीप लर्निंग काय, तर डीप लर्निंग आहे डेटा मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी. 97चं उत्तर ओनली सी. 98कडे येऊ आपण. डीप लर्निंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन. तर मित्रांनो, तुम्ही उतारा वाचल्यानंतर पहिल्या दुसऱ्या ओळीतच त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की डीप लर्निंग एक महत्त्वाची भूमिका पार पाडतं. कशामध्ये? मी सुरुवातीलाच बोललो, द ट्रीटमेंट, क्लासिफिकेशन, ॲनालिसिस अँड सिक्युरिटी ऑफ डाटा. असं माझं उत्तर आहे. आयोग आता उत्तर काय देतं ते तुम्ही पहा. आता 99 वन इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ डीप लर्निंग इज दॅट. तर वाचल्यानंतर पूर्ण उतारा वाचल्यानंतर डीप लर्निंग इज अ मॉड्यूल नॉट रिक्वायरिंग लेबल डाटा टू लर्न फ्रॉम. हे उत्तर त्या ठिकाणी लागू होतं. म्हणजे 99चं उत्तर तुमचं त्या ठिकाणी येईल, जे ते 99चं उत्तर बी. त्याचं महत्त्वाचं फीचर काय, तर डीप लर्निंग इज मॉड्यूल नॉट रिक्वायरिंग लेबल डाटा टू लर्न फ्रॉम. लर्न करण्यासाठी त्याला लेबल डाटाची गरज नाही असं ते उत्तर पाहिजे. आणि लास्ट 100चं डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ. वाक्य वाचा म्हणजे उतारा वाचा, त्या उतारामध्ये तुम्हाला दिसून येईल की डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ मशीन लर्निंग, ओनली सी, की जे तुम्हाला सापडतंय ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. थँक्यू मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.